नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या सर्व शेतकरी बांधव प्रतीक्षेत आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता आमच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार। कारण पीएम किसानचा 20वा हप्ता जमा होऊन खूप दिवसांचा कालावधी झालेला आहे, परंतु नमोचा हप्ता मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्यासाठी खूप विलंब लागलेला आहे। मग आता शेतकरी बांधव प्रश्न विचारतात की नमोचा हप्ता नमो शेतकरी योजना बंद झाली का, किंवा मग नमो शेतकरीचा 7वा हप्ता येणार तर तो नक्की केव्हा येणार, त्यासाठी कोणकोणती कामे करायची आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे नमोचा 7वा आणि 8वा हप्ता दोन्ही हप्ते एकत्र येणार का, असा देखील प्रश्न शेतकरी बांधव विचारत आहेत। तर संपूर्ण प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची संपूर्ण महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल। सर्वात अगोदर शेतकरी बांधवांना पडलेला प्रश्न, नमोचा 7वा हप्ता कधी येणार। मित्रांनो, तसं जर पाहिलं तर आपण हे मान्य करत आहोत की सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 7वा हप्ता आहे तर तो वाटप करण्यासाठी किंवा शेतकरी बांधवांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यासाठी खूप विलंब झालेला आहे। खरं तर हा हप्ता ज्यावेळेस पीएम किसानचा 20वा हप्ता जमा झाला त्यानंतर अवघ्या 4 ते 5 दिवसांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणं अपेक्षित होतं, परंतु सरकारच्या माध्यमातून ते अद्यापही जमा होत नाहीये। आणि खरं तर सरकार या गोष्टीसाठी किंवा शेतकरी बांधवांना कुठल्याही योजनेचा लाभ देण्यासाठी कुठेतरी दिरंगाई करत आहेत आणि ते मान्यही करावं लागेल। कारण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा निधी असेल, नमो शेतकरीचा निधी असेल, पीक विमा असेल, पीक विमा वितरण झालेला आहे, परंतु बरेच शेतकरी बांधव आम्हाला कमेंट्स करताय, कॉल करताय की आमच्या खात्यामध्ये तो जमा झालेला नाही। यासाठी सरकारही असेल किंवा पीक विमा कंपन्या जबाबदार आहेत। कारण सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांना हा निधी दिलेला आहे, वितरित करण्यात आलेला आहे, परंतु पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तो वर्ग करण्यात आलेला असताना मात्र कुठेतरी दिरंगाई झाल्याचं स्पष्ट होत आहे। शेतकरी मित्रांनो, ते असू द्या, परंतु नमोचा 7वा हप्ता केव्हा जमा होणार, आपण सोशल मीडियावरती असंही सांगितलं होतं किंवा असंही ऐकत होतो की स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्टच्या दिवशी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा हप्ता दिला जाईल। परंतु 15 ऑगस्ट होऊन गेलेला आहे, आज आहे 18 ऑगस्ट, परंतु अजूनही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा नमोचा 7वा हप्ता हा जमा झालेला नाही। आणि मग आता शेतकरी बांधव प्रश्न विचारताय, असं म्हणताय की ही योजना बंद झाली, परंतु मित्रांनो ही योजना बंद झालेली नाही। कारण केंद्र शासनाच्या माध्यमातून किंवा कृषी विभागाकडून ज्यावेळेस अपडेट घेतली त्यावेळेस असं लक्षात आलं की अशी माहिती मिळाली की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद झालेली नाही, ती पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या धर्तीवरती बनवलेली आहे, त्यामुळे ती योजना अद्याप तरी बंद झालेली नाही। जसे की पीएम किसानची योजना चालू आहे त्याच पद्धतीने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुद्धा अद्याप चालू आहे, परंतु हप्ता वितरण होण्यासाठी दिरंगाई होत आहे। मग आता शेतकरी बांधव विचारताय की नमोचा 7वा आणि 8वा हप्ता एकत्र येणार का। तर मित्रांनो, 7वा हप्ता यापूर्वीच जमा व्हायला हवा होता। 7व्या हप्त्याचा वितरणाचा जो कालावधी आहे तो संपलेला आहे आणि आता 8व्या हप्त्याच्या वितरणाचा कालावधी सुरू झालेला आहे। त्यामुळे आणि एकीकडे जर आपण पाहिलं तर शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान होत आहे। 14 ऑगस्ट पासून जी पावसाला सुरुवात झालेली आहे, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी हवालदिल झालेला आहे, हतबल झालेला आहे। आणि अशातच आता शेतकरी बांधवांना आशा लागलेली आहे, ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल, अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल, पीक विमा असेल, या सरकारी योजनेची। परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कुठल्याही योजनेचा लाभ मात्र भेटत नाही, त्यामुळे शेतकरी बांधव आणखी निराश होत आहे। एकीकडे शेतकरी बांधवांच्या मालाला योग्य भाव भेटत नाही, दुसरीकडे शेतकरी बांधवांचं पिकं जी आहेत ती नैसर्गिक आपत्तीमुळे भुईसपाट होत आहेत आणि यामध्ये शेतकरी बांधवाचं अतोनात नुकसान होत आहे, शेतकरी बांधवांचं मरण यामध्ये होत आहे, परंतु सरकार मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे। परंतु आता येणाऱ्या काळामध्ये म्हणजे शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा असा सण येणार आहे बैलपोळा। तर या बैलपोळ्यानिमित्त जर शेतकरी बांधवांना सरकारच्या माध्यमातून मदत देण्याचं घोषित झालं किंवा मदत देण्याचं ठरलं तर मात्र नमोचा 7वा हप्ता हा बैलपोळ्याच्या दिवशी म्हणजे बैलपोळ्याच्या मुहूर्तावरती, कारण शेतकरी बांधवांसाठी बैलपोळा हा सण खूप महत्त्वाचा असतो, शेतकरी राजासाठी तो खूप महत्त्वाचा असतो। त्या दिवशी सणाच्या निमित्ताने मात्र शेतकरी बांधवांना जर खुशखबर देण्याचं सरकारने ठरवलं तर मात्र बैलपोळ्याच्या दिवशी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून नमोचा 7वा हप्ता जमा होऊ शकतो। परंतु मित्रांनो, यामध्ये अधिकृत अपडेट अद्यापही आलेली नाही। सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची अपडेट नाही, परंतु शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या निमित्ताने तरी शेतकरी बांधवांना नमोचा 7वा हप्ता सरकारच्या माध्यमातून वितरित व्हावा अशी आपली तरी अपेक्षा आहे। कारण शेतकरी बांधवांना सध्या खूप गरज आहे, अतोनात शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे। तसं जर पाहिलं आपण तर हा जो काही नमोचा हप्ता भेटतो आपल्याला तर तो फक्त आणि फक्त 2000 रुपये भेटत असतो। या 2000 रुपयामध्ये शेतकरी बांधवांचं काहीच होत नाही, आपल्यालाही माहीत आहे, परंतु थोडी केव्हा ना परंतु मदत त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना होते आणि शेतकरी बांधव त्याच आशेने लागलेले असतात
की थोडीशी केव्हा ना मदत आम्हाला सरकारच्या माध्यमातून मिळेल, या नमो शेतकरी योजनेच्या असेल, PM किसान असेल, पीक विमा असेल, यांच्या माध्यमातून थोडीशी केव्हा ना मदत आम्हाला होईल या कारणामुळे शेतकरी बांधव आशेने वाट पाहत असतो. परंतु सरकारच्या माध्यमातून मात्र हे हप्ते वितरणास खूप विलंब होत आहे. आपण जर पाहिलं तर पीक विमा असेल, नमो शेतकरी योजना असेल, जे काही हप्ते सध्या वाटप होत आहे त्यामध्ये खूप दिरंगाई होत आहे. सरकारच्या माध्यमातून यामध्ये खूप दिरंगाई होत आहे आणि सरकार या गोष्टीकडे खूप हलक्या दिरंगाईने पाहत आहे किंवा हलक्या स्वरूपामध्ये पाहत आहे. शेतकरी बांधवांचे जे काही कष्ट आहे, शेतकरी बांधवांना जे काही सध्या सोसावं लागत आहे ते गोष्टीचा कुठेही विचार न करता सरकार मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे आणि हे योग्य नाही. सरकारने शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर नमो शेतकरीचा 7वा हप्ता वर्ग करावा अशीच अपेक्षा तुम्हाला या आहे आणि आम्हाला देखील आहेत. मित्रांनो, आता यानंतर शेतकरी बांधव प्रश्न विचारताय की नमोचा 7वा हप्ता किती रुपयांचा येणार. तर शेतकरी मित्रांनो, जसं की देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुम्हाला शब्द दिला होता, विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शब्द दिला होता आपल्या संपूर्ण शेतकरी बांधवांना स्टेजवरती भर सभेमध्ये त्यांनी ऑनलाईन रेकॉर्डमध्ये त्यांचं वाक्य आहे की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा जो की 2,000 रुपये लाभ भेटत आहे तो 3,000 रुपयांचा प्रत्येकी करणार आहोत. परंतु त्यानंतर रिझल्ट लागलेला आहे. भूतोना भविष्याचं शेतकरी बांधवांनी माहिती सरकारला निवडून दिलं, परंतु सत्तेत आल्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारचा नमो शेतकरी योजनेवरती असेल, कर्जमाफीवरती असेल, हे सरकार बोलायला तयार नाहीये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी सुद्धा कुठल्याही प्रकारची तरतूद हिवाळी अधिवेशन असेल, पावसाळी अधिवेशन असेल, या कुठल्याही अधिवेशनामध्ये झाली नाही आणि कुठल्याही निधीची तरतूद झाली नाही. त्यामुळे ही जी काही योजना आहे तर या योजनेचा जो काही हप्ता आहे तर या हप्त्यामध्ये सुद्धा वाढ होणार नाही. जसं की आतापर्यंत आपण फक्त आणि फक्त नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा प्रत्येक हप्ता जे आतापर्यंत आपण 6 हप्त्यांचा लाभ घेतला ते 6 हप्त्यांमध्ये आपल्याला प्रत्येकी 2,000 रुपये असा लाभ भेटला. त्याच पद्धतीने येणारा 7वा नमोचा जो 7वा हप्ता आहे तो सुद्धा फक्त आणि फक्त 2,000 रुपयेच येणार आहे, हे मात्र कन्फर्म आहे. मित्रांनो, आता 6वा आणि 7वा हप्ता एकत्र येणार का, तर जर शासनाच्या माध्यमातून कारण नमोचा 6वा हप्ता वितरणास 7वा हप्ता वितरणास खूप उशीर झालेला आहे. त्यामुळे जर सरकारने ठरवलं तर नमोचा 7वा आणि नमोचा 8वा हे दोन्ही हप्ते सरकारने जर ठरवलं तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकत्र जमा करू शकतं. परंतु अद्याप तशी कुठल्याही प्रकारची माहिती नाही किंवा अपडेट आलेली नाही. परंतु जर सरकारने असं केलं तर शेतकरी बांधवांना कुठेतरी थोडासा दिलासा मिळेल की नमोचा 7व्या हप्त्याचे 2,000 आणि 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये एकंदरीत 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडल्यामुळे शेतकरी बांधवांना थोडासा का होईना त्यामध्ये दिलासा मिळू शकतो. मित्रांनो, एकंदरीत जर आपण पाहिलं तर सरकारच्या माध्यमातून, कृषी विभागाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याची अद्यापही कुठल्याही प्रकारची अपडेट नाही. सरकारच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची त्यामध्ये निधीची तरतूद करण्यात आलेली नाही, कुठल्याही प्रकारचा GR काढण्यात आलेला नाही. त्यामुळे अधिकृत तारीख फिक्स झालेली नाही. परंतु अशी माहिती आहे की बैलपोळ्याच्या दिवशी सरकार वितरण करू शकतं, परंतु अद्याप कुठल्याही प्रकारची अपडेट नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी सतर्क राहायचं आहे. नाही तर बैलपोळ्याच्या दिवशी जर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला नाही तर शेतकरी बांधव लगेच कमेंट्स करतात की आम्हाला आमच्या खात्यात हप्ता जमा झाला नाही, तुम्ही तर सांगितलं होतं. परंतु सरकारच्या माध्यमातून अद्याप कुठल्याही प्रकारचं त्याबद्दलची अधिकृत अपडेट आलेली नाही, हे सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायचं आहे. आपण फक्त आपलं जे काही नमो शेतकरीच्या 7व्या हप्त्याबद्दलचं मत आहे ते मत व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.